लोकसत्ता यशस्वी मध्ये मी भारती सिनकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आता आपण बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे, त्याची तयारी करतो। त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर आपली पूर्व परीक्षा आहे, त्याची आपल्याला तयारी करायची आहे। याचा सराव आपण आता करणार आहोत आणि या सरावासाठी मी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार जाणार आहे। प्रश्न पहिला आपला क जो आहे तो दीर्घोत्तरी गद्याचा प्रश्न आहे। एक प्रश्न उदाहरण म्हणून मी घेतलाय। दुष्काळातील बैलजोडी या पाठाच्या आधारे संतूचे स्वभाव विशेष कोणते आहेत ते स्पष्ट करा, असा आपल्याला प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय काय अपेक्षित आहे। सर्वसामान्यपणे मुलं प्रश्नाची प्रस्तावना लिहिताना पाठाचं नाव, लेखकाचं नाव आणि पुस्तकाचं नाव लिहितात, परंतु तो पाठ कशावर आधारित आहे हे थोडक्यात एक दोन वाक्यात जर लिहिलं तर आपली प्रस्तावना अधिक आकर्षक होते। दुष्काळातील बैलजोडी हा पाठ र वा दिघे यांच्या पडरे पाण्या या कादंबरीतून घेतला आहे। निसर्गाशी झगडत शेती करणारा शेतकरी, त्याच्या समस्या इत्यादींचा विचार मांडताना एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याचे दुःख जाणतो, हे कटू सत्यही सूक्ष्मपणे मांडले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रस्तावना वाचल्यानंतर संपूर्ण पाठ कशावर आधारित आहे हे आपल्याला ताबडतोब कळतं। तुमची प्रस्तावना अशीच असायला हवी की ज्याच्यामधून आपल्याला पाठ कशावर आधारित आहे हे ताबडतोब कळेल। ही प्रश्नपत्रिका तुम्हाला लोकसत्ताच्या यशस्वी मध्ये दिलेली आहे, त्याचा इथे अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये लिहून दिलेला आहे त्याचा सराव करायचा आहे। संतू हा एक मोठ्या मनाचा प्रामाणिक शेतकरी इथे व्यक्त केला आहे। दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांबद्दल त्याच्या मनात कणव आहे। आता कणव हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून त्याला पेन्सिलने अधोरेखित करा। उत्तर लिहिताना जे शब्द तुम्हाला भाषेच्या सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटत असतील किंवा तुम्ही काहीतरी वेगळेपण म्हणून लिहिलेलं असेल, एखादं विशेषण असेल, तर त्याला पेन्सिलने अधोरेखित करा की ज्यामुळे तपासणाऱ्याला लगेचच ते दिसून येईल आणि अधिक चांगलं तुमचं उत्तर तयार होईल। दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडून ठरलेल्या किमतीपेक्षा 200 रुपये जास्त देऊन तो बैलजोडी विकत घेतो। यातून संतूची सहृदयता, मोठेपण, भावना विवशता दिसून येते। आता भावना विवशता हा शब्द इथे खूप महत्त्वाचा शब्द आहे, म्हणून त्याला पेन्सिलने अधोरेखित केलं तर तुमच्या उत्तराला अधिक चांगला उठाव येतो। पैसे मिळाल्यावर मला परत कर व आपली बैलजोडी घेऊन जा, असे बैलाच्या मालकाला सांगण्याचे धाडस दिसून येते। तसेच या प्रसंगातून संतूची नीतिमत्ता, संवेदनशीलता या गुणांचा प्रत्यय येतो। संतूचे गुरांवर असलेले प्रेम दिसून येते, म्हणून फतिंगरावाला तो बैल द्यायला नकार देतो। दुष्काळग्रस्ताला पाहून त्याचे बोलणे ऐकून संतूचे मन हेलावून जाते। मन हेलावून जाणे वाक्प्रचार आहे, तुम्ही वाक्प्रचाराचा वापर केलेला आहे हे याच्यातून दिसून येते आणि त्याच्यामध्ये तुमचं उत्तर अधिक आकर्षक होतं। संतूचे बोलणेही गावकऱ्यांचे मन अस्वस्थ करणारी ठरते। आता हा परिच्छेद जो झाला हा उत्तराचा परिच्छेद होता। आपण एकूण 3 परिच्छेद करतो, प्रस्तावना, उत्तर आणि समारोप। आता आपण समारोपाकडे येतो आहोत। अशा रीतीने अतिशय संवेदनशील, सच्शील, सत्सद विवेकबुद्धी असलेला संतू या पाठात व्यक्त होतो। ग्रामीण बोलीचे संस्कार झालेला, नाट्यपूर्ण घटना असलेला, भावनांचा कल्लोळ निर्माण करणारा, संवेदनशीलतेचे मूल्य व्यक्त करणारा हा पाठ खरोखर हृदयस्पर्शी आहे। आता इथे संवेदनशीलतेचे मूल्य व्यक्त करणारा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपण मूल्य शिक्षणाचा अभ्यास करतो, त्याचबरोबर ते मूल्य कसं वापरलेलं आहे हे जर आपण सांगितलं तर आपलं उत्तर अधिक चांगलं होणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं। आपण एक नमुना या ठिकाणी हा गद्याचा घेतलेला होता। लघुत्तरी प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लेखन करायचं आहे। फक्त दीर्घोत्तरी आणि लघुत्तरीची मर्यादा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे। दीर्घोत्तरीची मर्यादा आपली जवळजवळ एक फुलस्केप होईल इतकी व्हायला हवी आहे। लघुत्तरीच्या बाबतीमध्ये आपण विचार करताना साधारण 2 फुलस्केपमध्ये आपल्याला 3 उत्तरं लिहायची आहेत, तर ती 3 उत्तरं त्याच्यामध्ये बसतील अशा पद्धतीने आपलं लेखन असावं। दुसरा प्रश्न आपला आहे तो पद्याच्या बाबतीतला आहे। पुन्हा त्याच्यामध्ये तसंच आहे, दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी असे 2 भाग आपल्याला घ्यायचे आहेत। प्रश्न दुसरा क दीर्घोत्तरीचा पद्याचा आहे। आपण दीर्घोत्तरीचा आता विचार केला, असेच लघुत्तरी प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत। फक्त दोघांमध्ये मर्यादेकडे लक्ष द्यायचं आहे। दीर्घोत्तरीची मर्यादा जास्त आहे, म्हणजे 1 फुलस्केप आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि लघुत्तरीमध्ये 2 फुलस्केपमध्ये आपल्याला 3 उत्तरं लिहिता येतील इतकं आपलं लेखन अपेक्षित आहे। प्रश्न दुसरा क जो आहे तो दीर्घोत्तरीचा प्रश्न आहे। दीर्घोत्तरीच्या प्रश्नामध्ये हा पद्याचा प्रश्न आपण लिहितो आहोत। याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जसं दीर्घोत्तरी गद्यामध्ये लिहिलंय तसंच पद्यामधलं दीर्घोत्तरी आपल्याला लिहायचं आहे। याच्यामध्ये
कवीची लेखनशैली कशी आहे, त्यांनी कविता लिहिताना कोणत्या गोष्टींचा जास्त वापर करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला किंवा त्यांना काय अपेक्षित आहे, हे सगळं आपल्याला प्रस्तावनेत आणि समारोपामध्ये घ्यायचं आहे. मी फक्त प्रस्तावना आणि समारोप एवढंच वाचणार आहे की त्याकडे तुम्ही लक्ष द्या. मधलं उत्तर जे आहे ते तुम्ही लिहिणारच आहात आणि ते जास्तीत जास्त चांगलं लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. जालियनवाला बाग या कवितेतून कोणती व्यथा कुसुमाग्रजांनी मांडली आहे असा प्रश्न आहे. तर याची प्रस्तावना पहा. जालियनवाला बाग ही कविता कवी कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातून घेतली आहे. ऐतिहासिक हत्याकांडाबद्दलची विषण्णता कवी या कवितेतून व्यक्त करतात. एकाच ओळीमध्ये आपल्याला कवितेत काय सांगितलेलं आहे हे कळलं पाहिजे. त्यानंतर आपलं प्रत्यक्ष उत्तर असेल. उत्तर मी आता पुन्हा सांगत नाही कारण त्याच्या आधी विवेचन झालेलं आहे. आता आपण समारोपाकडे येऊया. याच प्रश्नाच्या ऐतिहासिक काव्यातून ओजरस व्यक्त करताना त्याला कारुण्याची झालर लावलेली आढळते. भावनांचे सूक्ष्म निरीक्षण, रसानुकूल भाषा वैभव, ज्वलंत इतिहास शब्दबद्ध करण्याचे कवीचे सामर्थ्य येथे दिसून येते. आता कवीचं सामर्थ्य जे दिसून येतंय तिथे कुठेतरी पेन्सिलने अधोरेखित करायचं आहे. म्हणजे आपल्याला कवी कसा आहे, कवीची लेखनशैली कशी आहे याविषयीची माहिती आपल्याला समारोप आणि प्रस्तावना या दोन्हीमधून कळू शकते. तिसऱ्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. तिसरा प्रश्न आपला आहे एका वाक्यात उत्तरं आणि गळलेल्या जागा. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या आपण लेखामध्ये किंवा लेक्चरमध्ये आपण म्हटलं होतं की जर तुम्ही सगळे धडे वाचलेले असतील तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणं अधिक सोपं जातं. त्यामुळे किमान 2 वेळा तुमचा प्रत्येक पाठ वाचून झालेला असला पाहिजे. आता हे गाळलेल्या जागा किंवा एका वाक्यात उत्तरं हे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तर एखादा अलंकारिक भाषेतला शब्द असेल, भाषिक सौंदर्य ज्याच्यामध्ये असेल किंवा शुद्ध लेखनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असेल, अशा गाळलेल्या जागा किंवा असे महत्त्वाचे शब्द एका वाक्यात उत्तरासाठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रश्न कसे विचारतात यानुसार तुम्ही जर वाचन केलेलं असेल तर तुम्हाला हा प्रश्न सहज सोडवता येईल. आपण पुढे जाऊया. प्रश्न चौथा क, संदर्भाचं स्पष्टीकरण. गद्याचं आणि पद्याचं दोन्हीचं संदर्भाचं स्पष्टीकरण लिहिताना आपल्याला संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य असं लिहायचं आहे. संदर्भामध्ये बरेचदा विद्यार्थी पाठाचं नाव, लेखकाचं नाव किंवा कवी असेल तर कवीचं नाव आणि कोणत्या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे इतकंच संदर्भ म्हणून लिहितात. इतका संदर्भ अपेक्षित नाही. त्याच्यामध्ये ते वाक्य कोणी कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे हे लिहिणं आवश्यक आहे किंवा ते वाक्य कोणत्या पार्श्वभूमीवर आहे हे लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही स्पष्टीकरणाकडे जायचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. संदर्भासह स्पष्टीकरणमध्ये संदर्भाला 1 गुण आहे, स्पष्टीकरणाला 2 आणि वैशिष्ट्याला 1 गुण आहे. हे चारही 4च्या 4 गुण आपल्याला मिळवता येतात. पण त्यानुसार तुम्ही लिहिलेलं असेल तर मी तुम्हाला नमुना म्हणून फक्त एक वाचून दाखवणार आहे. स्पष्टीकरण मी सांगणार नाही कारण ते तुम्ही उत्तर लिहिलेलं असणार आहे किंवा तुम्ही तयारी केलेली असणार आहे. संदर्भ कसा पाहिजे आणि वैशिष्ट्य कसं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. संदर्भ पहा. वाक्य असं आहे, पण आज ना उद्या हे सगळे बदलणार होते. पद्याच्या संदर्भातलं संदर्भाचं स्पष्टीकरण. पलायन ही कविता कवी लोकनाथ यशवंत यांच्या आता होऊन जाऊ द्या या काव्यसंग्रहातून घेतली आहे. आत्मकेंद्री वृत्ती सोडून सामाजिकतेचे भान राखले पाहिजे हा विचार येथे व्यक्त होतो. कशाच्या संदर्भात हे वाक्य आहे हे आपण इथे सांगितलं. आता पुढे स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण झाल्यानंतर आपण वैशिष्ट्य लिहिणार आहोत. 3 वैशिष्ट्य लिहिलीत तर तुमचा 1 गुण निश्चित आहे हे लक्षात घ्या. 3 वैशिष्ट्य कोणती कोणती अपेक्षित आहे, तर एक म्हणजे त्या कवीचं वैशिष्ट्य, कवीची लेखनशैली जी आहे त्याचं वैशिष्ट्य, एक म्हणजे त्या कवितेचं वैशिष्ट्य आणि एक ते वाक्य कशाच्या संदर्भात आहे, ती काव्यपंक्ती कशाच्या संदर्भात आहे त्याचं वैशिष्ट्य. अशी 3 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते बघा. पहिलं वैशिष्ट्य आत्ताच्या ओळीचं, कवीने मुक्तछंदाचा वापर करून सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न समर्पकपणे केला आहे. दुसरं, वास्तववादी असलेली ही कविता आशावादी दृष्टिकोन निर्माण करणारी आहे. तिसरं, माणुसकीचा विचार मांडताना आत्मकेंद्री वृत्तीच्या लोकांवर टीका केलेली यामध्ये आढळते. अशा पद्धतीने आपण 3 वैशिष्ट्य जर लिहिलेली असेल तर आपला 1 गुण हा निश्चित आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण संदर्भाचं स्पष्टीकरण गद्य पद्य दोन्ही विचारात घेऊ शकतो. इथे तुम्हाला 4च्या 4 गुण मिळण्याची शक्यता असते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे आपला स्थूल वाचनाचा. स्थूल वाचनामध्ये 4 कथा आहेत आपल्याला. त्या 4ही कथांवरती एक एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. या 4ही कथांची तुम्ही तयारी छान करणारच आहात, पण
त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवडणाऱ्या कथा जर तुम्ही निवडून त्याच्यावर जास्त तयारी केलीत तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने लिहू शकाल। याच्यामध्ये पुन्हा प्रस्तावना, उत्तर आणि समारोप असे 3 परिच्छेद लिहिणं अपेक्षित आहे। आत्ता जसे नमुना तुम्हाला मी सांगितले तशाच पद्धतीने तुम्ही लिहाल आणि तशीच तयारी कराल याची मला खात्री आहे। लेखन करताना शुद्ध लेखनाकडेही लक्ष द्या। काही वेळेला तुम्ही शुद्ध लेखनाच्या ज्या चुका करतात त्याच्यामध्ये तुमचे गुण जातात, त्यामुळे लेखन करताना, वाचन करताना सुद्धा काटेकोरपणे काळजीपूर्वक वाचन करा, म्हणजे तुम्ही लिहिताना चुका करणार नाहीत। आता आपण एकूण 48 गुणांचा इथे विचार केलेला होता। यानंतर आपल्याला 32 गुणांचा विचार करायचा आहे। पूर्व परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा या सगळ्यांसाठी आपण जो हा सराव करतो आहोत त्याचा पुढचा भाग जो आहे तो आपण आता घेतो आहोत। 32 गुण आपण उपयोजित लेखनासाठी ठेवलेले असतात, ते आपण आता विचारात घेऊया।